येस सर दिसते. आपला मला वाटतं 31.c होता प्रोग्राम. म्हणजे हे जर असं जर लिहिलं बरं का, तर तो इन्फायनाइट टाइम्स एक्झिक्यूट करत बसतो, व्हाईल सारखं काम करतं ते. पण हे जर खाली लिहिलं आहे ना, ह्या कोडच्या खाली लिहिलं तर ते एकदा एक्झिक्यूट करून व्यवस्थितपणे एक्झिक्यूट होत आहे. त्याचा कंट्रोल जो आहे ना, कंट्रोल एक्झिक्युशनचा कंट्रोल जो आहे तो विचित्र पद्धतीने वागतं आहे ना, आणि इन्फायनाइट टाइम्स मध्ये जाण्याची शक्यता जास्त असते. अँड मोस्ट ऑफ द टाइम्स this is the problem. Therefore go to statement we are not using, but at least we should know what is meant by go to statement and how it works. असं लिहिलं तर ते एकदा दाखवतं आणि वेलकम मेसेज व्यवस्थितपणे प्रोग्राम एक्झिक्यूट होतो. ह्यात पण मग जर असं काही केलं, कंट्रोल इन्सर्ट डिलीट आणि वरती टाकलंय इथे, आणि लुपिंग कंट्रोल स्टेटमेंट पद्धती, लुपिंग कंट्रोल स्टेटमेंट सारखं जर वापरलंय, म्हणजे कसं ए ची व्हॅल्यू 1 सुरुवातीला, इथे जाऊन ए इज लेस दॅन ऑर इक्वल टू 1 लिहिलं आणि आतमध्ये ए ची व्हॅल्यू 1 ने वाढवली, काय होईल? हॅलो, आपण हे थोडस ह्याला 32वा म्हणूया. मला वाटतं 31 होतं हे वर ठेवलं तर इन्फायनाइट, हे असं एवढं लिहिलं तर इन्फायनाइट मध्ये एक्झिक्यूट होतं. येस, हॅलो, हे बघितलं आपण आत्ताच. हॅलो, येस सर. ह्याला सेव्ह ॲज करून 32.c म्हणू आपण. आणि हे जे आहे स्टेटमेंट चुकलं, F3 31.c ला इथं मला वाटतं इज इक्वल टू आलं तर इज इक्वल टू आलं तर असं काहीतरी लिहिलं आपण. F3 32.c इथे जर आपण a++ केलं, आता काय होईल कोण सांगेल? सुरुवातीला a इज इक्वल टू 1, जी स्टेटमेंट एक्झिक्यूट होणार नाही. ठीक आहे, डायरेक्ट तो इथे येणार, कारण की जी स्टेटमेंट एक्झिक्यूट होण्यासाठी गो टू हे स्टेटमेंट एक्झिक्यूट व्हायला लागणार. हे थोडक्यात बॉडी आहे, लक्षात घ्या. ही बॉडी आहे ना, गो टूची बॉडी असं म्हणू, गो टूची शेपटी असं म्हणू, गो टूची टेल आहे असं म्हणू. ठीक आहे, गो टू जी स्टेटमेंट जोपर्यंत एक्झिक्यूट होत नाही तोपर्यंत हे एक्झिक्यूट होत नाही, लक्षात घ्या. हा स्किप होईल इकडून. ए इज इक्वल टू 1 हे कन्सिडर झाल्यानंतर इथे येईल तो 1 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 1, हे मला वाटतं ट्रू होणार. तो गो टू जी मुळे इथे येणार, इथून तो इथे येणार, वेलकम मेसेज एकदा दाखवला जाईल, परत तो इथे येणार. ए ची व्हॅल्यू मात्र 1 ने वाढलेली असणार. 2 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 1. ट्रू ऑर फॉल्स? फॉल्स. फॉल्स. त्याच्यामुळे वेलकम मेसेज एकदाच एक्झिक्यूट होणार, विचार करा. येस सर. नाही झालं बघा, एकदा गेलं ते. आता प्रॉब्लेम परत येऊन मध्ये झाला आहे. काय नाव दिलं आपण? 32.c. स्क्रीन दिसते का? येस. येस सर. येस. प्रॉब्लेम काय झालं बघा ना. मला वाटतं कसं झालं बघा ना, इन्फायनाइट टाइम्स एक्झिक्यूट झालता बरोबर प्रोग्राम. हॅलो हॅलो, असा कोड लिहिला तर इन्फायनाइट इथे लिहू आपण. इन्फायनाइट प्रोग्राम विल बी एक्झिक्युटेड इन्फायनाइट टाइम्स. सेव्ह ॲज करू आपण. 33.c हे काढून टाकू. मला इन्फायनाइट टाइम्स प्रोग्राम एक्झिक्यूट नाही करायचा आहे. आता इथे कसं होतं बघा ना, ए इज इक्वल टू 1 हे एक्झिक्यूट नाही होणार, इथे येणार ए इज लेस दॅन ऑर इक्वल टू 1, 1 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 1, लॉजिकल कंडिशन ट्रू होणार. गो टू जी हे स्टेटमेंट एक्झिक्यूट होणार, तो A++ कडे येईल का हो?
हॅलो, गो टू जी नंतर डायरेक्ट तू इथे येणार, वेलकम मेसेज दाखवणार, परत ए ची व्हॅल्यू वाढणारच नाही, परत ए ची व्हॅल्यू 1च राहिलेली असणार. 1 इज लेस दॅन इक्वल टू 1, परत एकदा लॉजिकल कंडिशन ट्रू, गो टू जी. गो टू जी म्हणलं की इथून इथे कंट्रोल येतं का लक्षात? त्याच्यामुळे इन्फायनाइट टाइम्स एक्झिक्यूट झाला. काय करायला लागेल? ए ची व्हॅल्यू मला वाढवायला लागेल. ही कंडिशन जर फॉल्स करायची असेल तर मग ते कुठे लिहायला पाहिजे? एकतर गो टू जी च्या आधी लिहा किंवा ह्या गो टू जीच्या स्टेटमेंट मध्ये लिहा, इथे कुठेतरी लिहा. आपण दोन्ही ठिकाणी ट्राय करून बघू. पहिला वे ए प्लस प्लस इथे लिहू आपण, ए प्लस प्लस, आणि इथून काढून टाकू. ह्याला कमेंट पास केलं. आता किती वेळा एक्झिक्यूट होतं वेलकम मेसेज? लेट अस ट्राय टू अंडरस्टँड. किती वेळा झालं? हॅलो, एकदा. म्हणजे इथे लिहिलं तरी चालेल किंवा ह्या गो टूच्या आधी जरी ए प्लस प्लस लिहिलं तरी पण मला वाटतं एकदा एक्झिक्यूट होईल. ते 2 वेळा झालं का? सीएलआर एसआर एक्झिक्यूट झालं का नाही माहित नाही. हा, इथं कसं झालं बघा. पहिल्यांदा हे एक्झिक्यूट झालं. येस, गो टू जी कडे जायच्या आधीच ते जी जो कोड आहे ना, जी जो ब्लॉक आहे तो ब्लॉक एक्झिक्यूट होतोय, लक्षात घ्या. हॅलो हॅलो, मगाशी कसं झालं? ह्याला आता कमेंट पास करू. मगाशी आधी समजून घेऊ, एकदाच का दाखवलं त्याने. सगळ्यात पहिल्यांदा इंट ए, इथून ते इथे येणार, ए ची व्हॅल्यू 1. जी हा ब्लॉक एक्झिक्यूट होतो बरं का. जी कोलन हे जे आहे हे एक्झिक्यूट होतं. वेलकम मेसेज एकदा आला, ए प्लस प्लस मुळे ए ची व्हॅल्यू किती होणार? हॅलो, 2. हा, 2 होणार. आणि 2 इज लेस दॅन इक्वल टू 1, लॉजिकल कंडिशन फॉल्स, गो टू जी कडे जाणारच नाही तो. हॅलो, त्याच्यामुळे एकदा आला वेलकम मेसेज. हॅलो, येस सर. समजतं का? F2 ह्याला सेव्ह करू आपण. आणि वेलकम मेसेज एकदा दाखवला त्याने. पण जर ह्याला कमेंट पास केलं आणि इथून काढलं कमेंट, आता काय होणार? जीचं जे स्टेटमेंट आहे ते एकदा एक्झिक्यूट होणार. हे वेलकम मेसेज एकदा येणार, नंतर तो इथे येणार, ए ची व्हॅल्यू 1 असणार. 1 इज लेस दॅन इक्वल टू 1, लॉजिकल कंडिशन ट्रू होणार. ए ची व्हॅल्यू 1 ची 2 होणार. गो टू जी स्टेटमेंट एक्झिक्यूट होणार आणि वेलकम मेसेज परत एकदा एक्झिक्यूट होणार. त्याच्यामुळे 2 वेळा येते. येस. हॅलो, येस. समजलं का? गो टू जी थोडस कंट्रोल लक्षात मला समजत नाही ते बरं का. पुस्तकामध्ये पण वाचा तुम्ही, लेटेस्ट सी मध्ये त्यांनी सांगितलं की इट इज यूज ऑफ गो टू जी आहे ना, इट शुड नॉट बी यूज, असं कुठेतरी लिहिलेलं आहे. ते थोडंसं कन्फ्युजिंग आहे, मला तर आहे. तुम्हाला समजलं असेल तर चांगली गोष्ट आहे. समजलं का? 3-4 प्रोग्राम थोडस बदलून बदलून घेतले. कोण सांगेल का कसं कसं एक्झिक्यूट होतं? कोणाला समजलं काय? हॅलो हॅलो, पहिला जो प्रोग्राम घेतला आपण तो गो टू स्टेटमेंट जे आहे, जीचं स्टेटमेंट, ह्याला टेल म्हणूया ना, टेल. गो टू जी स्टेटमेंटचं हे टेल आहे ना, शेफ्टी म्हणूया आपण. गो टू जी स्टेटमेंट नंतर परत जी कडे कंट्रोल जाऊन परत वापस एक्झिक्यूट होणार. लुपिंग कंट्रोल स्टेटमेंट सारखं ह्याला आपण वापरू शकतो, किंवा डायरेक्ट कुठून पण जायचं असेल आपल्याला, कुठून कुठे पण जायचं असेल randomly, and if you want to move in the program, it is possible with the help of goto, but you will have to take care. Most of the times if you are transferring your control from one place to another place, in such cases you will have to take care. Most of the times program will be executed infinite times, that care you will have to take. Yes. Hello. येस सर. त्याचा थोडासा विचार करून जर लिहिलं हे तर वेगवेगळ्या पद्धतीने वापरू शकू आपण. समजला? हॅलो, यस. अडचण असेल विचारा, अदरवाईज आपण चॅप्टर नंबर 3 कडे जातोय. हॅलो, समजलं का? येस सर. ठीक आहे. Here unit number 3 and save as याला काहीतरी आपण वेगळं नाव देऊया. 1000.c.
युनिटचं नाव काय आहे? अरे अँड स्ट्रिंग, बरोबर. तर ते अरे कसं असतं, काय असतं बघा ना, व्यवस्थित समजून घ्या ना. युनिट नंबर 3. प्रत्येक कम्प्युटर लँग्वेज मध्ये अरे हा कॉन्सेप्ट येतो, लक्षात घ्या ना. त्याच्यामुळे अरे समजून घ्या. अ सी प्रोग्राम टू अंडरस्टँड अरे, कॉन्सेप्ट ऑफ अरे म्हणतो. तर कॉन्सेप्ट ऑफ अरे आहे ना, समजून घेण्यासाठी आय विल यूज वन इंटिजर टाइप ऑफ व्हेरिएबल. त्याला नाव दिलं ए. जर मी इकडे लिहिलं ए इज इक्वल टू 10, काय होणार हो? ए ची व्हॅल्यू किती येणार? हॅलो 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 हॅलो, सांगा की काय तर बोला की. तिकडे व्हॅल्यू किती येणार? 10. जर मी इकडे ए इज इक्वल टू ह्याच्याच वरती आहे, इथे इथे ए इज इक्वल टू 11 लिहिलं, कुठली व्हॅल्यू दाखवेल तो? 10 दाखवेल का 11? ए इज इक्वल टू 10 लिहिलं आणि त्याच्यानंतर लगेच ए इज इक्वल टू 11 लिहिलं आणि डिस्प्ले करायला लावलं मशीनला, ए ची व्हॅल्यू स्क्रीनवर दाखव, तर कुठली दाखवेल? हॅलो, रिसेंट व्हॅल्यू दाखवतो मशीन कधी पण, शिकलो की आपण हे. हॅलो, येस सर. 11 दाखवणार तो. म्हणजे ह्या प्रोग्राम वरून समजून घ्या, we can store one value in one variable, बरोबर का? Yes, if we will try to store another value in same variable at that time, काय होतं? recent value will be stored in the variable. Yes. Hello. Yes. येस सर. ए इज इक्वल टू 10, ए इज इक्वल टू 11. 11 व्हॅल्यू स्टोअर होणार, 10 व्हॅल्यू रिप्लेस केली जाणार मशीन कडून. इट मीन्स इन वन व्हेरिएबल वी कॅन स्टोअर वन व्हॅल्यू. जर हा प्रिंटएफ स्टेटमेंट इथून काढून इथे पेस्ट केलाय तर तो दोन्ही व्हॅल्यू दाखवणार, पण रिसेंट व्हॅल्यू ही 11 स्टोअर झालेली असणार मशीन मध्ये. समजलं का? Yes, sir. 11 व्हॅल्यू फक्त स्टोअर करून पुढे जाणार. इथून पुढे आहे म्हणजे ह्या स्टेटमेंटच्या नंतर आहे, आफ्टर दिस स्टेटमेंट व्हॅल्यू ऑफ ए इन दी प्रोग्राम विल बी 11. ओके. Yes, sir. मग विचार करा ना, व्हाय अरे इज रिक्वायर्ड. सपोज in our class and 60 students are there and I wanted to calculate average height of the entire class. Average height of the student for entire class. विद्यार्थ्यांची ॲव्हरेज हाईट मला कॅल्क्युलेट करायची. कशी करणार? हाऊ वी कॅन फाइंड आउट? ओके, ॲव्हरेज हाईट फॉर ॲव्हरेज हाईट फॉर ॲव्हरेज हाईट ऑफ द स्टुडंट फॉर एंटायर क्लास. रोल नंबर 1 ची काहीतरी हाईट असणार, रोल नंबर 2 ची काहीतरी हाईट असणार, 3 ची काहीतरी हाईट असणार, असं रोल नंबर 60 पर्यंत प्रत्येक इंडिव्हिज्युअल स्टुडंटची काहीतरी हाईट असणार. येस. येस सर. प्रत्येक विद्यार्थ्याची हाईट आपल्याला ऍडिशन करून त्याला नंबर ऑफ स्टुडंट्सनी भागल्यानंतर आपल्याला ऍव्हरेज हाईट भेटणार, बरोबर का? येस सर. सिमिलरली मला समजा तुमच्या वर्गाची ऍव्हरेज एज फाइंड आउट करायची. ऍव्हरेज एज कशी फाइंड आउट करणार? ऍव्हरेज एज ऑफ डिव्हिजन बी आय वॉन्टेड टू फाइंड आउट. कोण 17 वर्षाचा असेल, कोण 15 वर्षाचं, 15 असेल का नाही माहित नाही, ठीक आहे, 17 असेल, कोण 18 वर्षाचा असेल, कोण 19 वर्षाचा असेल, 20 वर्षाचा असेल. प्रत्येक विद्यार्थ्याचं जी काही एज आहे त्या सगळ्या एजची जर बेरीज केली मी,
आणि डिवायडेड बाय नंबर ऑफ स्टुडंट्स केलं तर मला ऍव्हरेज एज ऑफ एंटायर डिव्हिजन बी भेटेल. म्हणजे प्रत्येक विद्यार्थी त्या ऍव्हरेज म्हणजे काय असतं बघा, प्रत्येक विद्यार्थ्याचं ते ऍव्हरेज एज वरून प्रत्येक विद्यार्थी अप्रॉक्सिमेटली त्या एजचा आहे असं समजतो आपण, बरोबर का? Yes, sir. समजा समजा इकडे आपण लिहू थोडंसं, C1, C2, C3, C4 अँड C5 ह्या 5 सिटीज आहेत, 5 शहर आहेत, 5 शहर. आणि प्रत्येक शहराचं टेम्परेचर आपल्याकडे आहे. समजू आपण एकाचं 25 आहे, एकाचं 24 आहे, एकाचं 21 आहे, एकाचं 26 आहे, एकाचं 29 आहे. So these are the 5 cities, and for each city temperature is mentioned below, and I wanted to find out average temperature of all these 5 cities. काय करणार? हॅलो, त्यांची सम करून डिवायडेड बाय 5 करणार. हा, त्यांची सम करून डिवाइडेड बाय 5 करणार का? तर आपल्याकडे 5 सिटीज अँड वी कॅन फाइंड आउट ॲव्हरेज टेम्परेचर ऑफ ऑल दीज 5 सिटीज, बरोबर? So this example you can consider to understand concept of array. Now here number of cities are limited, and number of cities are limited. Suppose I wanted to find out average temperature of entire Maharashtra state. Now I don't know how many districts are there in Maharashtra state. किती? 32, 36, किती? 34, 36, किती आहेत महाराष्ट्र स्टेट मध्ये डिस्ट्रिक्ट्स किती आहेत? जिल्हे 36. मग इथे विचार करा ना, मला फक्त महाराष्ट्र स्टेटचं ॲव्हरेज टेम्परेचर, आता हे एक्झाम्पल कसलं आहे? इमॅजिनरी एक्झाम्पल आहे समजा. I wanted to find out average temperature of entire Maharashtra state, and where we are considering 36 districts are present in Maharashtra state, and I want to find out, okay, average temperature of entire Maharashtra state. मग आपण काय केलं? असं समजा इमॅजिनरी टेम्परेचर मेजरिंग इन्स्ट्रुमेंट ठेवलं प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी आहे ना, डिस्ट्रिक्ट लेवलला, आणि प्रत्येक डिस्ट्रिक्ट लेवलच्या ठिकाणचं टेम्परेचर मोजलं आणि ते रेकॉर्ड करून सिस्टीमला दिलं आहे. सोलापूर जिल्ह्याचं 25 डिग्री सेल्सिअस आहे. कोण कुठलं वेगवेगळ्या जिल्ह्याचं कोण आहे का? मला जिल्हे पण कुठलेच माहित नाही बरं का. सोलापूर जिल्हा तेवढाच माहित आहे. हॅलो, हॅलो, कोण आहे का वेगळ्या जिल्ह्याचं? हॅलो, सोलापूर जिल्ह्यातले आहेत सगळे? येस सर. ठीक आहे. तुम्ही इमॅजिन करा, जसा सोलापूर जिल्हा आहे तसं महाराष्ट्रामध्ये आत्ताच कोणी ते सांगितलं 36 जिल्हे आहेत, 36 डिस्ट्रिक्ट आहेत. त्यातलं मला वाटतं धुळे एक आहे ना? धुळे, बरोबर? धुळे, येस, वरचा एकदम टोकाचा. येस सर. हा, मुंबई जिल्हा आहे का? अमरावती. येस सर. औरंगाबाद, पुणे, येस. औरंगाबाद, पुणे, बरं का? सांगली, कोल्हापूर. हा, कोल्हापूर. सांगली, कोल्हापूर. हा, सांगली जिल्हा आहे. सातारा. सांगली जिल्हा आहे का? सातारा. हा, सांगली, Yes, sir. कोल्हापूर, सातारा. सातारा, असे 36. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड. हा, रायगड बघा ना. सिंधुदुर्ग पण, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, मुंबई, ठाणे, सांगली, सातारा, पुणे, अहमदनगर, नंदुरबार, धुळे, सोलापूर, उस्मानाबाद, औरंगाबाद, त्यानंतर अमरावती, यवतमाळ, गडचिरोली, गोंदिया आणि 36 नाही एवढेच. हा, ठीक आहे. सर नांदेड एक राहिलं. हा, हे बघून सांगितलं का न बघता? न बघता सर. वा वा, अभिनंदन तुमचं बरं का. मला सोलापूर जिल्हा तेवढाच माहिती आहे, पंढरपूर तालुक्यात राहत असल्यामुळे. बट here आहे ना, जनरल नॉलेज इज रिक्वायर्ड. मोस्ट ऑफ द टाइम्स वी आर डीलिंग विथ इंजिनिअरिंग काइंड ऑफ स्टफ, अँड इफ सपोज तुम्ही उद्या काही अधिकारी झालाय ना, MPSC UPSC क्रॅक झालं, तर तिकडे जनरल नॉलेज भरपूर महत्वाचं आहे. कारण की तुम्ही अख्खा जिल्हा किंवा अख्खा स्टेट किंवा अख्खा भारत देशासाठी जर सर्व्हिस देणार असेल तर तुम्हाला माहित पाहिजे
एका स्टेट मध्ये किती जिल्हे आहेत, कुठले जिल्हे आहेत, बरोबर का हो? हा जनरल नॉलेजचा पार्ट झाला. येस सर. अनफॉर्च्युनेटली आय एम वीक इन जनरल नॉलेज. मला जास्त कळत नाही ते कुठली नदी किती आणि किती लांबीची नदी आणि काय भूगोल वगैरे थोडासा कच्चा म्हणा आहे ना काय, पण ते यायला पाहिजे. बरं का, नागरिकशास्त्र म्हणजे काय असतं, सिविक्स वगैरे हे थोडेसे सब्जेक्ट बघा ना, ह्याचं थोडस माहिती पाहिजे जर तुम्हाला एमपीएससी युपीएससी क्रॅक करून अधिकारी फिधिकारी व्हायचं असेल तर. येस. Yes, sir. येस तर त्या दृष्टीने पण थोडीशी तयारी वगैरे करत ठेवा, चालू ठेवा, नाहीतर मग आपदा होणार आहे ना माझ्यासारखी. बरं का, कळलं का हे? मग आपण कन्सिडर करा ना, 36 जिल्हे आता सांगितलं एका विद्यार्थिनीने. 36 जिल्ह्याचं प्रत्येक ठिकाणचं टेम्परेचर मोजलं तर आपल्याला किती व्हेरिएबल लागतील? सपोज आय वॉन्टेड टू फाइंड आउट ॲव्हरेज टेम्परेचर फॉर एंटायर महाराष्ट्र स्टेट. हॅलो, how many total number of variables are required to find out average temperature of entire Maharashtra state? We got some information. What is that? In Maharashtra state there are 36 districts. सांगा मग किती व्हेरिएबल लागणार? हॅलो, सांगताय का कोण? 37 सर. हा, 36 हे कशासाठी लागणार? प्रत्येक जिल्ह्यासाठी लागणार, बरोबर? येस सर. प्रत्येक जिल्ह्यासाठी एक व्हेरिएबल लागणार. विचार करा, 36 जिल्हे आहेत, प्रत्येक जिल्ह्यासाठी एक व्हेरिएबल लागणार. त्या व्हेरिएबल मध्ये आपण प्रत्येक जिल्ह्याचं टेम्परेचर स्टोअर करणार आणि ऍव्हरेज टेम्परेचर साठी एक 80 नावाचा व्हेरिएबल वापरणार आपण, जिकडे ऍव्हरेज टेम्परेचरचा फॉर्म्युला जर लिहायचा झाला तर आपदा होणार आपली थोडीशी. बघा ना, ही जी काय आपदा होणार आहे ती आपदा होऊ नये म्हणून ऍरे आहे. जर तो फॉर्म्युला लिहायचा असला तर कसं लिहायला लागेल? विशेष म्हणजे त्या व्हेरिएबलला नावं काय द्यायचे हा एक मोठाच प्रश्न असणार आहे. विचार करा, मुंबई जर असेल तर मुंबईसाठी काय व्हेरिएबलला नाव द्यायचं? रत्नागिरी असेल, रायगड असेल, सिंधुदुर्ग असेल, सातारा असेल, सांगली असेल, कोल्हापूर असेल. हे जे काही जिल्हे आहेत ह्या प्रत्येक जिल्ह्याला एक व्हेरिएबल वापरायला लागेल का? तर त्या प्रत्येक जिल्ह्याचं टेम्परेचर आपल्याला इकडे मशीनला द्यायला लागणार आहे आणि मशीन ते सगळे टेम्परेचर स्टोअर करून आपण फॉर्म्युला लिहिणार. फॉर्म्युला लिहिताना परत अजून आपदा होणार आपली, कारण की सगळ्या व्हेरिएबलची बेरीज करायची. फॉर्म्युला केवढा मोठा होईल यू कॅन इमॅजिन. येस. हॅलो. येस सर. Yes, sir. 36 व्हेरिएबलची बेरीज करून भागिले 36 and you will get average temperature of entire Maharashtra state, which is very difficult to write and such kind of फॉर्म्युला सुद्धा लिहायला थोडस अवघड जाण्याची शक्यता आहे. बघा यानं विचार करा. मग अशा जे काही प्रॉब्लेम्स आहेत वेअर लार्ज अमाऊंट ऑफ सेम काइंड ऑफ डेटा इफ यू वॉन्ट टू हँडल, once again I'm repeating, when large amount of data and that data should be same kind of data. सेम काइंड ऑफ डेटा म्हणजे काय? जर तुम्ही टेम्परेचर घेतला असेल तर सगळं टेम्परेचरचाच विचार करणार आहात तुम्ही त्याच्यामध्ये. येस. जर तुम्ही हाईट, ऍव्हरेज हाईट किंवा बघा ना, आता ऍव्हरेज हाईटचं एक एक्झाम्पल, ऍव्हरेज हाईट का कॅल्क्युलेट करतात किंवा ऍव्हरेज हाईट कशासाठी लागू शकेल माहित नाही मला, हे मी दरवर्षी एक्झाम्पल देतो. आपल्या इकडच्या जर हाईट्स घेतल्या आहे तर ते एक नॉर्मली मला वाटतं 5 फूट 6 फूट पर्यंत, 6 फूट पण कमीच झालं आहे, 5 ते 5.5 लयत लय 6, पण 5 ते 6 फूट मध्ये कन्सिडर करू. इंडिया मधल्या लोकांच्या ऍव्हरेज हाईट जर बघितल्या तिकडे, पण जर ते तिकडे थोडस कुठली कंट्री होती जास्त उंच असतात आणि बास्केटबॉल वगैरे आरामात नुसता असा हात केला की त्यांचा गोल होतो. कुठला देश तो बघा, वेस्ट इंडिज का कुठले ते आहे? वेस्ट इंडिज. हा सर, वेस्ट इंडिज. हा, त्यांच्या हाईट्स जास्त असतात, बरोबर, आपल्यापेक्षा तर जास्तच असतात आणि ऑन अन ऍव्हरेज त्यांच्या प्रत्येकाच्याच हाईट जास्त असतात. बघा ना, मग जर तसं जर विचार केलाय ना, सपोज आय वॉन्टेड टू डिझाईन अन अ डोअर आणि इंडियामध्ये मी डोअर डिझाईन करतो तर इंडियामध्ये डोअर मी डिझाईन करत असेल
तर मला ऑन एन ॲव्हरेज इंडियन लोकांची ॲव्हरेज हाईट काय त्याच्यानुसार आपण 7 फुटी 5 फुटी 6 फुटी डोअर डिझाईन करतोय. पण जर ते कंट्री आहे ना, कंट्री जर ती वेस्ट इंडिज सारखी असेल जिकडे लोकांच्या ॲव्हरेज हाईट्स जास्त असतात, तिकडे 5 फुटी करून चालेल का हो दरवाजा? घराचा म्हणा किंवा तुमच्या घराचा म्हणा किंवा रूमचा म्हणा. नो सर. तर त्यांना No, काय करायला लागणार? वाकून यायला लागणार, वाकून. येतं का लक्षात बघा. हा जो प्रॉब्लेम आहे ना डिझायनिंगचा, हे एक छोटंसं एक्झाम्पल आहे जिकडे आपण डिझाईनची हाईट डोअरची आहे ना, डोअरची हाईट किती असावी आहे ना ह्याचं डिझायनिंग जर करायचं असेल तर आपल्याला ऑन अन ॲव्हरेज हाईट इंडियामधल्या लोकांची माहीत पाहिजे. एक छोटंसं एक्झाम्पल. मग असा डाटा असतोय ना, डाटा घेतला जातो आणि बऱ्यापैकी जनरली आपण ते डोअर वगैरे डिझाईन करतोय. असे पण काही कंट्री असतील, माहित नाही आता आपल्याला, कोणाला माहित असेल तर सांगा, जिकडे ॲव्हरेज हाईट भरपूर कमी असतात, बुटकी लोक असतात तिथे, बरं का. 5-6 फूट हे नॉर्मल झालं आपण इंडियाचं कन्सिडर केलं तर. असे पण काही देश असतील जिकडे ऑन अन ॲव्हरेज हाईट ही 4 ते 5 फुटामध्ये असू शकेल, माहित नाही आपल्याला. एक इमॅजिनरी देश आहे असं कन्सिडर करा. मग तिकडे जर विचार केला आहे ना, तर एवढा मोठा दरवाजा आहे ना, 6 फुटी दरवाजा करणं गरजेचं आहे का, याचा विचार करा. ठीक आहे. and such kind of things, if you want to relate or deal with a large amount of data, similar kind of data, मग ह्या हाईट वरून कापड किती लागेल आहे आपल्याला अंगावरती घालण्यासाठी, ड्रेस वगैरे असेल काय बघा, तर ते किती लागेल आहे ना. 4 फुटीला काय बघा ना, 4 फुटी नसतं तिकडे, मीटर असतं मला वाटतं, काहीतरी मीटर मध्ये कापड मिळतं. 2 मीटर 4 मीटर 3 मीटर, बरोबर. हॅलो. Yes, sir. तुमच्या उंचीनुसार टेलर पण काय करतं बघा ना, तुमची उंची तुमची जाडी वगैरे बघून ते अंदाजे सांगताय ना. 2 मीटर कापड तुम्हाला चालेल आहे ना, 4 मीटर 3 मीटर कापड बघा ना लागेल तुम्हाला. त्याच्यानुसार मग कापड विकत घेतलं जातं, आपलं मेजरमेंट घेतले जातात आणि आपल्याला पाहिजे तसं स्टिचिंग करून ड्रेस वगैरे शिवून दिले जातात. मग तिकडे पण ऑन अन ॲव्हरेज आहे ना, असं काही अजून तरी असं काही डेटा नाही बघा ना, अशी काही मशीन नाही की ते असं. आत्ता माणूस सांगताय ना, माणूस सांगतं, विचार करा ना, माणूस सांगतं की ते बघतं आणि त्याचं प्रॅक्टिसनी बघून सांगतं की तुम्हाला 4 मीटरचं कापड लागेल, 3 मीटरचं कापड लागेल, 2 मीटरचं कापड लागेल. लहान मुलगा कोण असेल तर 1-2 मीटर मध्ये होऊन जाईल असं सांगतं ते. मग असं जर काही मशीन आपल्याला बनवता आली, बनवू शकेल आपण, मे बी, माहित नाही बघा, की तो मशीन फोटोग्राफ काढणार आपला आणि मशीन सांगणार फोटोग्राफ वरून, किंवा एक सर्टन डिस्टन्स वरती तुम्ही उभा राहणार आणि मशीन फोटो काढणार, किंवा मशीन डायरेक्ट सांगणार वेबकॅम वगैरे वापरून तुमच्याकडे बघून की एवढ्या मीटरचं कापड लागेल. कॅन यू इमॅजिन? हॅलो. येस, दॅट इज पॉसिबल. अँड सच काइंड ऑफ प्रोग्राम यू कॅन राईट. इट इज पॉसिबल. अँड लिटल बिट स्टडी करायला लागेल, बराच काय. लिटल बिट नसेल तो, जास्त स्टडी करायला लागेल, कारण की माणसाची जाडीवरती पण कापड जास्त लागण्याची शक्यता आहे. नुसतं आपण उंचीचा कन्सिडर करून नाही चालणार, जाडी. ठीक आहे. 3D मध्ये कन्सिडर करायला लागणार त्याची जाडी, अजून काय बघा ना, जाडी, उंची, आणि 2 टाईपची जाडी असेल मे बी. समोरनं बघितलं तर ही जाडी, आता तुम्ही ग्राफिक शिकताय, समोरनं बघितलं तर ही अशी जाडी, अशी. ठीक आहे. आणि साईड व्ह्यूने बघितलं तर एक वेगळी जाडी आहे, त्याला काय म्हणणार बघा. तर ह्या दोन्ही, हे तिन्ही डायमेन्शन्स, उंची, ह्या फ्रंट व्ह्यूची पुढचं हे, आणि साईड व्ह्यूने इकडनं बघितलं तर हे तुमची इकडची साईडची अशी जाडी आहे. ह्या 3 डायमेन्शनचा विचार करून एक्झॅक्ट किती कापड लागेल हे सांगू शकेल मशीन. आहे असा पण प्रोग्राम आपण लिहू शकेल, आणि असा एक छोटासा प्रोग्राम पण होऊ शकेल, माहित नाही ना, कोणाची PhD होऊ शकेल, ME होऊ शकेल, MTech होऊ शकेल, आणि पोस्ट ग्रॅज्युएशन होऊ शकेल, किंवा BE, एखाद्याला BE ला प्रोजेक्ट जरी हा असा काही घेतला, असं बरंच काही आहे. ठीक आहे. ओनली लॉजिकल थिंकिंग इज रिक्वायर्ड अँड यू कॅन. काय बघा, समजलं का काहीतरी सांगायचं तुम्हाला? अरे, हॅलो. येस. येस Yes. सर. मग आपण एक छोटासा बघा ना, समजा 5 सिटीसाठी, जे खोडलं मी चुकून गडबडीत, 5 सिटीसाठी मला ॲव्हरेज हाईट फाइंड आउट करायची. कसं करणार? हे सगळे व्हेरिएबल मला डिक्लेअर करायला लागणार. मी फक्त हे थोडक्यात दाखवण्याचा प्रयत्न करून आपण ॲरे कन्सेप्ट संपवतो इथे. कंट्रोल इन्सर्ट कॉपी.
मला वाटतं इथंच मी लिहायला लागलोय. Alt F save as 1002.c वेगळा प्रोग्राम घेऊ. शिफ्ट इन्सर्ट पेस्ट आणि अजून एक व्हेरिएबल लागेल जिकडे आपण रिझल्ट स्टोअर करणार आणि ते ऍव्हरेज ही पॉइंट मध्ये येऊ शकेल म्हणून फ्लोट घेतलेला आहे. ऍव्हरेज टेम्परेचर म्हणू आपण त्याला. C1 C2 C3 C4 C5 दीज आर दी सिटीज आणि प्रत्येक ह्या व्हेरिएबल मध्ये आपण टेम्परेचर स्टोअर करतोय. हे वरचं एक एक्झाम्पल आहे. 25 24 21 काय पण असू शकतील टेम्परेचर. मग इथे जाऊन आपल्याला तिकडे इनपुट द्यायला लागेल कीबोर्ड थ्रू. बघा ना प्रिंट एफ. विचार करा किती वेळा लिहायला लागेल. अडचणी काय आहेत समजून घ्या. हॅलो एंटर प्लीज एंटर टेम्परेचर ऑफ सिटी नंबर 1. त्याला नाव काय असेल तर मग मुंबई असेल मुंबई लिहायला लागेल. माहित नाही मला. मी सिटी नंबर 1 म्हणतोय. हॅलो यस Yes, sir. %d, ampersand C1 म्हणजे सिटी 1 झालं. हे आपल्याला कंट्रोल इन्सर्ट कॉपी शिफ्ट इन्सर्ट पेस्ट 2 3 4 5 सिटी साठी 5 वेळा पेस्ट करायला लागेल. C2 C3 C4 आणि C5. हे रिपिटेटिव्ह वर्क आहे. लक्षात घ्या. कॉपी पेस्ट करतोय म्हणजे हे रिपिटेटिव्ह वर्क आहे. रिपिटेटिव्ह वर्क साठी काय वापरायचं असतं आपण शिकलो. काय वापरायचं असतं. लूपिंग कंट्रोल स्टेटमेंट. यस हे सिटी नंबर 1 हे सिटी नंबर 2 सिटी नंबर 3 सिटी नंबर 4 सिटी नंबर 5 आणि मग 5च्या 5 इनपुट आल्यानंतर यू कॅन फाइंड आउट ऍव्हरेज टेम्परेचर 80 म्हणू आपण. फॉर्म्युला काय असणार सांगा. C1 C2 कंट्रोल इन्सर्ट कॉपी शिफ्ट इन्सर्ट पेस्ट कॉमाच्या तिथं काय येणार प्लस. यस टायपिंग एफर्ट थोडं वाचवलं बघा. ह्याला ब्रॅकेट टाकून डिवायडेड बाय काय करायला लागेल 5 5. आता इथे विचार करा. हे C1 C2 C3 C5 हे सगळे इंटिजर आहेत आणि डिवायडेड बाय 5 लिहिलं तर आपल्याला एक्झॅक्ट आन्सर मिळेल का. यस 5.0 का 5.0 टाइप कास्टिंगचा कॉन्सेप्ट आठवतो का बघा युनिट नंबर 1 मध्ये शिकलेला. प्रिंट एफ /n ऍव्हरेज टेम्परेचर ऑफ 5 cities is equal to %f, 80. Yes? Yes, sir. 25. 25. तुम्ही कॅल्क्युलेटर वर करा. मी ह्याच्यावर करतोय. 25 अधिक सांगा पुढचं टेम्परेचर सिटी नंबर 2 27 पुढे. अरे 2 झालं चुकून. ठीक आहे नेक्स्ट 29 आपण जाऊया फास्ट आणि करेक्ट टाकूया. पहिलं किती सांगितलं 25 नंतर 27 24 आहे सर. आता 25 घेतलं मी. पुढे 29 ओके नेक्स्ट 31 एवढं असतं का टेम्परेचर उन्हाळ्यात असतं सर. कधी कधी. ठीक आहे चला 33 किती येणार ऍव्हरेज 29 ऍव्हरेज किती हा 29 एक्झॅक्ट येते का. येस सर. हा कळलं का मग. येस सर. आता हा जो प्रोग्राम आहे हा आपण कसा केला. आपण इकडे C1 C2 C3 आता हे 5 सिटीज होत्या म्हणून शक्य झालं आपल्याला. समजा अशा 100 सिटीज आहेत. शक्य आहे का हो मग हे असं लिहित बसणं. नो सर. फॉर्म्युला आपल्याला इकडे आपल्याकडे विशेष म्हणजे फॉर्म्युला पण लिहायला अपदा होणार. 100 वेळा ते C1 C2 C3 C5 C6 7 असं करत करत C100 पर्यंत जायला लागणार डिवायडेड बाय 100 आणि 100 सिटीचा ऍव्हरेज टेम्परेचर मिळणार. दिस इज द प्रॉब्लेम. जर कमी व्हेरिएबल्स असतील तर इट इज व्हेरी इझी फॉर अस टू डील विथ अँड सेम काइंड ऑफ डेटा. हा जो सेम काइंड ऑफ डेटा आहे टेम्परेचर्स आपल्याला स्टोअर करायचे. एका व्हेरिएबल मध्ये आपण स्टोअर नाही करू शकत. तो कॉन्सेप्ट आपण बघितला. एकच व्हेरिएबल वापरायचं आहे मला. एका व्हेरिएबल मध्ये मला सगळेचे सगळे टेम्परेचर स्टोअर करायचे. त्या ठिकाणी आपल्याला ॲरे हेल्प करतोय.
विथ द हेल्प ऑफ अरे वी कॅन स्टोअर अँड ऑल द व्हॅल्यूज इन वन व्हेरिएबल. कळलं का कॉन्सेप्ट? Yes, Yes, sir. sir. तर फास्ट आहे ना, लास्ट 5 मिनिट्स आहेत आपल्याकडे. 3.c हाच प्रोग्राम मी अरे वापरून करतोय आणि पुढच्या लेक्चरला आपण अरे म्हणजे काय अजून डिटेलमध्ये समजून घेऊ. फक्त इकडं कसं वापरलं जातं ते सांगतो मी. बघा, हे असं लिहायची गरज नाही, फॉर्म्युला पण असं लिहायची गरज नाही, सगळंच काढून टाकू आपण. ठीक आहे. इकडे इंटिजर टाईपचा अरे घेतला. अरे म्हणजे अरेला एक नाव द्यायचं, जसं व्हेरिएबलला नाव देतो तसं व्हेरिएबलला नाव द्यायचं, अरेला नाव द्यायचं. समजा सिटी टेम्परेचर. हॅलो, चालू आहे का नेट? गेलं? हॅलो, आवाज येतो? हॅलो, हॅलो, Yes, sir. हा, आवाज गेलता काय? हाँ, हाँ, sir. ठीक आहे. काय नेट गेलतो वाटतं काय, बघा ना. इंटिजर टाईपचा अरे घेतला, जसं आपण व्हेरिएबल नाव देतो तसंच अरेला नाव द्यायचं. आता सिटीचं टेम्परेचर आहे सिटी, सी फॉर सिटी आणि टी फॉर टेम्परेचर किंवा टेम्परेचर ऑफ सिटीज. टेम्परेचर ऑफ सिटीज टीसी घेऊया आपण, काय पण घ्या चालेल. अरे म्हणजे स्क्वेअर ब्रॅकेट वापरला जातो, सेमिकोलन दिलं जातं. तुम्ही किती सिटीसाठी लिहिणार आहात तो स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये नंबर लिहायचा. फॉर एक्झाम्पल 5 लिहिलं तर काय अर्थ होणार? 5 5 cities. cities हा, साठी. 5 सिटीचं टेम्परेचर आपण त्या एका अरे मध्ये स्टोअर करू शकतो. Therefore, array is defined as collection or group of similar data element. Array is defined as collection or group of similar data elements. समजलं का डेफिनेशन? अरे म्हणजे काय? कलेक्शन और ग्रुप ऑफ सिमिलर डेटा एलिमेंट्स आहे. आता TC5 म्हणजे, आणि ते इंटिजरच आहे, इंटिजर आहे म्हणजे इंटिजर व्हेरिएबल्स, आपण इंटिजर व्हॅल्यूज म्हणू. आपण इंटिजर व्हॅल्यूज ह्या TC नावाच्या अरे मध्ये 5च, बरं का, 5च, 5 पेक्षा जास्त नव्हे. इथं मॅक्सिमम साईज तुम्ही देऊ शकता. सपोज यू आर डीलिंग विथ 50 सिटीज, टेम्परेचर यू वॉन्ट टू स्टोअर टेम्परेचर of different cities and such 50 cities you want to use, and in that case you can write 50. अलग लक्षात? आपण 5 साठी समजून घेऊ. हॅलो, Yes, sir. मग इकडे जर आपण अरे वापरत असू तर एक लूपिंग व्हेरिएबल वापरायला लागतं. आणि हे जे स्क्वेअर ब्रॅकेट आहे त्याच्यामध्ये जी 5 लिहिलं त्याला साईज म्हणतात. ठीक आहे, पुढच्या लेक्चरमध्ये आपण डिटेलमध्ये बघू, याला साईज म्हणतात. आणि असं जर हे, त्याला सबस्क्रिप्ट म्हणतात. टुगेदरली स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये नंबर असेल तर त्याला सबस्क्रिप्ट म्हणतात. जर सबस्क्रिप्ट 1 असेल तर त्याला 1D अरे असं म्हणतात, आणि सबस्क्रिप्ट 2 आले तर त्याला 2D अरे असं म्हणतात. 2D अरे आपण पुढच्या लेक्चरला बघू. 1D म्हणजे कळला का? हॅलो, स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये साईज, हे जे लिहिलेलं आहे ह्याला स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये साईज मेन्शन करणे, ह्याला सबस्क्रिप्ट असं म्हणतात. समजलं का हे? आणि 1D अरे असेल, 1D अरे असेल तर एक फॉर लूप वापरतात, आणि 2D अरे असेल तर नेस्टेड फॉर लूप वापरतात. मग इकडे 1D अरे असल्यामुळे आपण 1D अरे असल्यामुळे एक फॉर लूप वापरणार आहोत. मग त्या फॉर लूप साठी इंटिजर टाईपचा आय नावाचा लूपिंग व्हेरिएबल घेतला. ठीक आहे, आणि लिहिलं कसं बघा, प्रिंट एफ इनपुट द्यायसाठी तो जो मेसेज आहे तो वरती लिहिला, प्रिंट एफ प्लीज एंटर. दोन पद्धतीने लिहिता येईल बघा ना. प्लीज एंटर टेम्परेचर्स ऑफ 5 सिटीज इज इक्वल टू द्या किंवा कोलन द्या, आणि डायरेक्ट स्कॅनएफ नाही लिहायचं. इकडे स्कॅनएफ लिहिलं, आपण कॉन्सेप्ट बघतोय बरं का. मला वाटतं टाइम संपला आपला. येस, हॅलो, Yes, sir. आता ब्रेक आहे काय? Yes, sir. एक 5-10 मिनिट घेतलं तर चालतंय का? Yes, sir. ज्यांना जायचं ते जावा. स्कॅन आहे बघा ना, %d अवतरण चिन्ह, सॉरी,
%d, एम्पर साइन, जी पहिली व्हॅल्यू असते, पहिली व्हॅल्यू ऍरे मधली पहिली व्हॅल्यू ती TC 0 नावाच्या सबस्क्रिप्ट मध्ये स्टोअर होते, लक्षात घ्या. कंट्रोल इन्सर्ट कॉपी, शिफ्ट इन्सर्ट पेस्ट, शिफ्ट इन्सर्ट पेस्ट, शिफ्ट इन्सर्ट पेस्ट. किती वेळा येणार आहे? 0 मध्ये पहिली व्हॅल्यू स्टोअर होत असेल तर दुसरी व्हॅल्यू ही TC(1) मध्ये स्टोअर होणार, तिसरी व्हॅल्यू ही TC(2) मध्ये स्टोअर होणार, चौथी व्हॅल्यू TC(3) मध्ये स्टोअर होणार, पाचवी व्हॅल्यू TC(4) मध्ये. TC of In this way, we can store 5 different temperatures in this TC(5) array. मी फक्त समजून सांगण्यासाठी रन करून दाखवतो कसं दिसतं बघा ते. प्लीज एंटर टेम्परेचर्स ऑफ 5 cities. समजा 25, 26. प्रत्येक टेम्परेचर एंटर केल्यानंतर एंटर की दाबायची. 31, 20, किती झाले? 4, 5. ओके. हॅलो. Yes, sir. yes sir. मग 25 जे आहे 25 ते त्या ऍरे मधला TC(5) जो ऍरे होता त्या ऍरे मध्ये कुठल्या पोझिशनला स्टोअर झालं? पहिल्या पोझिशनला स्टोअर झालं 25. हे जे दिसतं 25 टेम्परेचर पहिलं, यस, TC(0) मध्ये. सेकंड टेम्परेचर जे आहे ते TC(1) मध्ये स्टोअर झालं, समजलं काय? अँड सो ऑन. लास्टचा जो टेम्परेचर आहे 5व्या सिटीसाठीचा तो TC(4) मध्ये स्टोअर झाला. काय अडचण? नो सर. हे जर डिस्प्ले करायचं असेल तर अशा पद्धतीने डिस्प्ले करू शकू आपण. कंट्रोल इन्सर्ट कॉपी, शिफ्ट इन्सर्ट पेस्ट, ह्याला प्रिंटएफ लिहायचं, प्रिंटएफ, 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 प्रिंटएफ. एम्परसँड येत नाही, एम्परसँड काढून टाकतो बघा. आणि इथे जर म्हणलं मी टेम्परेचर ऑफ सिटी 1, यस, इज इक्वल टू, येतं का लक्षात कसं लिहायचं काय बघा. कंट्रोल इन्सर्ट कॉपी हे शिकलेलं आहे आपण. शिफ्ट इन्सर्ट पेस्ट, शिफ्ट इन्सर्ट पेस्ट, शिफ्ट इन्सर्ट पेस्ट, शिफ्ट इन्सर्ट पेस्ट. सिटी नंबर 2, सिटी नंबर 3, सिटी नंबर 4, सिटी नंबर 5. आणि परत जर हा रन केला प्रोग्राम, फास्ट टेम्परेचर देऊ 26, 23, 32, 21, 20. आलं का लक्षात? आपण बॅकस्लॅश न वापरल्यामुळे ते एकाच लाईन मध्ये दाखवलं. टेम्परेचर 1 इज इक्वल टू 26, टेम्परेचर 2 इज इक्वल टू, आलं का लक्षात? 23. Yes, sir. टेम्परेचर ऑफ सिटी नंबर 3 इज 32. बॅकस्लॅश वापरा. तेवीस, 24, 24, 32, 21. हॅलो. यस. येस सर. हे अशा पद्धतीने आपण वापरू शकू. पण हे जी पद्धत आहे, ही जी पद्धत आहे, इकडे असं प्रत्येक वेळेस स्कॅनअप स्टेटमेंट एवढं 5 वेळा लिहायची पण गरज आहे का नाही? आता तुम्ही इथे विचार करा, जर आपण इथे आय नावाचं व्हेरिएबल वापरलं आणि लूपिंग कंट्रोल स्टेटमेंट वापरलं तर 0 पासून आपण 4 पर्यंत जाऊ शकतो. येस, फॉर लूप वापरून. हॅलो. स्कॅनएफ एकदाच लिहायचं. हॅलो. हे 5 स्टेटमेंट जे लिहिलेले आहेत त्याच्याऐवजी फॉर Yes. लूप वापरायची. आयची व्हॅल्यू 0 पासून चालू करून आयची व्हॅल्यू 4 पर्यंत न्यायची वाढवत, तसं दाखवण्यासाठी. मग हाच प्रोग्राम alt F7 as 1004.c फास्ट करून दाखवतो आणि पुढच्या लेक्चरला बघू आपण. एकच ठेवू आपण, बाकीचे सगळे रिमूव्ह करू आणि इकडे पण एकच ठेवूया. जनरल काहीतरी डिलीट केलं जास्त. स्कॅनएफचं एक ठेवलं, प्रिंटएफचं एक ठेवलं. त्याला फॉर लूप मध्ये बघा, आय नावाचं लूपिंग व्हेरिएबल फॉर
सांगा i इज इक्वल टू 0, i इज लेस दॅन ऑर इक्वल टू 4 आणि i प्लस प्लस. आणि हे जे स्टेटमेंट आहे कंट्रोल इन्सर्ट कॉपी शिफ्ट इन्सर्ट पेस्ट आणि इथे 0 च्या ऐवजी i लिहिलं. आलं का लक्षात? ते 5 स्टेटमेंटचं काम हे एकाच फॉर लूपनी केलं. सिमिलरली यू कॅन डिस्प्ले टेम्परेचर ऑफ सिटी. इथे म्हणायचं आहे ना printf टेम्परेचर ऑफ डायरेक्ट आहे ना 5 cities इज इक्वल टू पर्सेंटेज लिहायची गरज नाही. आपण सगळे एकदम दाखवणार आहोत. एक त्याच्या खालती आहे ते काढून टाका इथून आणि डायरेक्ट फॉर लूपच वापरायची. कंट्रोल इन्सर्ट कॉपी शिफ्ट इन्सर्ट पेस्ट. प्रिंटफच्या जागेवर काय लिहायचं? सॉरी स्कॅनएफच्या जागेवर प्रिंटफ. अँपरसँड येत नाही तर तो काय करणार, जे काय 5 टेम्परेचर तुम्ही टाकलेले आहेत ते 5चे 5 टेम्परेचर कीबोर्ड थ्रू हे जे आहे ना वरची जी फॉर लूप आहे ना ही इनपुट साठी. येस 5 सिटीचं टेम्परेचर कीबोर्ड थ्रू घेण्यासाठी आणि ही जी फॉर लूप आहे ती घेतलेले 5 टेम्परेचर काय आहेत हे स्क्रीनवर दाखवण्यासाठी. सेव्ह केलं, हे रन केलं. ह्याला बघा 23 एका खाली एक घेणार तो एंटर दाबायचं. 24 23 25 आणि 26. तर इथे काय करायला लागणार? बॅकस्लॅश n. हॅलो येतो का लक्षात? बघा Yes, sir. प्रिंटफच्या आतमध्ये बॅकस्लॅश n द्यायला लागणार. म्हणजे तो एका खाली एक. आणि ह्यात जर तुम्हाला असं म्हणायचं असेल आपण दाखवू थोडस. बघा गडबडीत थोडस फास्ट. आता थोडस एका खाली एक दाखवेल तो. येस टेम्परेचर्स म्हणू आपण ऑफ 5 cities. हॅलो हॅलो काय अडचण? Yes. हेच थोडस अशा पद्धतीने जरी दाखवलं तरी चालू शकेल. तिथे बघा ना टेम्परेचर ऑफ सिटी नंबर ब्रॅकेट मध्ये %d विचार करा इज इक्वल टू आणि इथे काय करायचं i ची व्हॅल्यू +1 करायचं. का तर 0 पासून चालू होतं ते. हॅलो 0 पासून पहिली i ची व्हॅल्यू ही 0 असते. त्या 0 मध्ये एक मिसळला तर तो 1 दाखवेल सिटी 1. येस Yes, sir. i + 1 सॉरी i + 1. बघा F2 रन करतो मी. अशा पद्धतीने दिसेल ते 23 24 25 26 31. टेम्परेचर ऑफ सिटी नंबर 1 येतं का लक्षात? बघा ना 23 टेम्परेचर ऑफ सिटी नंबर 2 24 टेम्परेचर ऑफ सिटी नंबर 3 25 टेम्परेचर ऑफ सिटी नंबर 4 26. आलं का लक्षात? Yes, sir. So in this way arrays can be used and in next lecture we will find out average of all these 5 cities. थांबूया इकडे. समजलं का? बघा थोडंसं अजून डिटेल मध्ये सांगू आपण पुढच्या लेक्चरला. अरे आपण चालू केलेलं आहे. लेट अस स्टॉप हिअर.